नमस्कार मंडळी, मी इंदुबाई. माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता सकाळची माझी देवपूजा झाली. हे बघू शकता तुम्ही, मस्त अशी देवपूजा झाली. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ. हे बघू शकता, चांगली असं देवपूजा पण झाली. माझी देवपूजा करून झाली. मग आता चला तर म्हणलं आपल्या रोजच्या रुटीनला जाऊया. म्हणून मी काय केले, आता तनिष्काची मम्मी तरी नव्हती, तिची काय तर मीटिंग होती, ती गेली लवकरच. मग आता काय करणार, तनिष्का तरी रडत होती. मग आता स्वयंपाक करायचं होतं म्हणून मी काय केले, चला तर म्हणलं पटपट करून घ्या भाजी चपाती. म्हणून मग असा पीठ मळून घेतले मी. हे बघू शकता तुम्ही, थोडं असं गव्हाचं पीठ मळून घेतलं. आणि कसं, चाऊची पण शाळा सुट्टी होती. चाऊची शाळा सुट्टी असल्यामुळं चाऊ पण काही शाळेत गेली नव्हती. ती पण औषध काही घेतली नव्हती. का नाही, तिला आपण बोललं तर ती का ऐकत नव्हती, हा हा म्हणतची. आणि तिथं झोपून राहायची, ती काय उठली नव्हती, काही नाही. ती पण सकाळ कसं थोडंसं चहा बिस्किट खाल्ली होती. मग औषध घे गं म्हणले तर औषध नाही घेतली, गोळ्या नाही घेतली तिनं. ती तसंच झोपली. मग पाऊस इतका धोधार पाऊस लागला आहे, मारणाचा इतका मुसळधार पाऊस असा आहे की धो 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 किती पण पाऊस होतोय. पावसात आता दवाखान्यात तरी जायचं म्हणलं तर दवाखान्याला बी जायला पर्याय नाही. चाऊची मम्मीची मीटिंग होती, मीटिंगला निघून गेली तिनं. मग मी आता दोन्ही पोरी घेऊन काय करणार, जे आहे तेच औषधं घातले पोरीवानला. औषधं असलेले पोरीवानला घालून मग बसाबाई म्हणले थोडंसं. ते उगा जरा समजदार आहे, कळती आहे, तिनं बसती आहे. पण तनिष्का काय बसत नाही, काय नाही, सारखं रडत महागच लागते आहे. मग चला तर म्हणलं झटपट आपलं करून घ्यावा म्हणून करायला गेलं आहे मी. तरी पण ती महागाची येत होती रडत. आता काय करणार म्हणलं, रडवीत तरी मग केलंच पाहिजे. पोट तरी ऐकत नाही, पोटाला तर करून खाल्लं पाहिजे. मग तिला तर काहीतरी थोडंसं करून घालावं म्हणून मग किचनकडे आले होते मी. आता किचन असे आले न हे करून घेतले मी. गव्हाचं पीठ मळून घेतलं. असं कसं आता 2 दिवस नुसतं भातच घालून भातच खाल्लं होतं, दुसरं काही केलं नव्हतं, काही नाही. आजारीच होते सगळं, कारण जेवणार नव्हते, जेवतच नव्हते. केलेला स्वयंपाक तसाच पडला होता. आता 2-3 दिवसाचं मागं टाकून दिलं म्हणून मी काय केले, आता 2 दिवस नुसतं भातच करून खाल्लं होतं. काही इतर स्वयंपाकच केलं नव्हतं. गुरुपौर्णिमा दिवशी पण नुसतं डाळ भात केलं, थोडंसं तिखटासाठी बटाट्याची भाजी केलेली. मग इतर स्वयंपाक काय केला नव्हता, काय नाही. चला तर म्हटलं मग आज तेवढं भाजी करून घ्यावा, भेंडीची भाजी करून घ्यावं आणि तेवढे चपात्या करावं. मग भात तर लावलं होतं कुकरला. तर मग भेंडी घ्यावा म्हणून मी भेंडी बघायला गेले. तर कसं आहे, भेंडी बघायला गेली तर अर्धा किलो भेंडी आणलेली होती आणि सगळीच भेंडी नासून गेली. बघू शकता तुम्ही. ह्या पावसाच्या वातावरणामुळं ना भिजूनलेली भाज्या होत्या वाटते. आणलेल्या ह्यांच्या आजारामुळं कोण बघितलंच नाही, त्याच्याकडे लक्ष केलं नसल्यामुळं कसं त्या पिशवीत पाणी सुटून सगळं नासून गेले. फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा पण ते नासून गेले. त्याला काय करायचं काय नाही. मग नासले तर आता नासून गेल्यावर काय करणार. मग चला तर म्हणलं केवढं आहे तेवढं बघावं, बघून आपण हे करून घ्यावं, स्वच्छ करून घ्यावं म्हणून मी बघायला गेले. तर किती अर्धा किलोमधले एक थोडेसे भेंडी निघाले, पाव किलो पण होत नाही तेवढी भेंडी निघाली. बाकी सगळी भेंडी नासून खराब होऊन गेली. ती कसं आता पावसाळा दिवस आहे, राहत पण नाही, काही नाही. जास्तीचे पालेभाज्या आणलं म्हणजे तरी पण कसं आता पाऊस आहे जास्त, घरात कसं गडी माणूस कोण नाही. आणि जाणार येणार कसं जावं तर तिनं जावं लागते. मी तर काय जात नाही, काय नाही. पावसात मला दुनियाचं पाऊस आहे, नुसतं धोतोय पाऊस. ते पाऊस वारं सगळं एकत्रच राहते. छत्री एकीकडे जाते तर अंग एकीकडे वल्ल होऊन भिजून जाते. त्याच्यामुळे मी तर काय जात नाही, काय नाही. मग तिला जाणं होत नाही म्हणून कसं करते, ऑफिसून येते तर तिने घेऊन येते. मग घेऊन आल्यावर कसं ते बघून काढलं तर बरं आहे, नाही तर मग हे का असं हे माल सगळं सामान पैसे देऊन आणलेलं मुलाचं वाटोळं झालं आहे इतकं मोठं. आणि टमाटे बी कसं चांगले असलेले टमाटे ठेवले आणि बाकीचे खराब जे बी वस्तू होती ते सगळं मी
फ्रीजमधली काढून टाकून दिले. हे बघा असं आता स्वच्छ मी पाण्याने करून ते देऊन 1-2 पाण्यानं चांगलं स्वच्छ धुले त्यांना. मग हे का असं चोळून सगळं जीभवरचं घाण होतं ते घाण असलेलं काढून धुतले धुवून घेतला. आता काय करणार त्याच्याशिवाय तर पर्याय नाही. मग आता मुलकाची महाग आहे ती टाकायला बी काय नाही. मग आता तिला तर कामात एवढं पाऊस काळा धो धुवतोय तरी एवढ्या पावसात तिला सुट्टीच नाही कामाची. दुनियाचे पाऊस म्हणून पाऊस आहे तरी तिला कामच आहे, जावंच लागते. इतकं लेकराला आजार आहे, तब्येत बरी नाही, ताप 103-4 ताप आहे तरी पण तिला काय सुट्टी देत नाही तर काय नाही. आज अजून मीटिंग आहे म्हणून बोलवलं. लेकराची तब्येत बरी नाही म्हणलं तरी बी कोणत्यांचा मीटिंग आहे, शिव येणार आहे, शिवची मीटिंग आहे म्हणून ते गेले खोपरीला गेले मीटिंगसाठी. मग आता मला ते लेकरं घेऊन सांभाळा तर जेवढं होता होईल तेवढं मी करावं म्हणून हे बघा असं स्वच्छ हे टोमॅटो धुवून घेतले. टोमॅटो धुवून साईडला ठेवून घेऊन मग जितकी निघते तितकी बघून भेंडी चांगली घेतली. थोडेच निघाले, अर्धा किलो भेंडीमध्ये काहीतरी 10-12 भेंडी निघाली असतील चांगली. तेवढ्या भेंडीचीच मी भाजी केली. आता काय करणार आणि चाऊ दुसरं पण काय खात नाही, गवार भेंड्याशिवाय भाजी खात नाही. मग आता काय करायचं म्हणलं, थोडासा कांदा टोमॅटो घालून मी भर केले. थोडंच नुसती भेंडीच म्हणलं तर भेंडी बी काय पुरणार नाही. मग म्हणून थोडंसं तेल टाकून जिरे मोहरी टाकून त्याच्यात 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकले. 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकून मग जेवढ्या निघालते तेवढ्यात भेंडी घालून परतले. मग आता चपात्या करायचं म्हणलं तर तेल नव्हतं, तेल काढले पाकिटातलं. तेल पाकिटच आणते, असं हे आणत नाही, डबे आणत नाही, पाकिटच आणते डीमार्टमधून. तेच पाकिटातलं तेल काढले. मग आता तेल काढून घेऊन चपात्या बिपात्या करावं म्हणून मी चपात्याला हे करायला बघायला म्हणलं तर तनिष्का झालं रडायला चालू केली. बसना झाली काय नाही. तनिष्का आरडा धरलेली सोडणं तनिष्का. आणि काय खायला दिलं तरी पण ती खात नव्हती. काय करायचं म्हणलं असं. मग आता मी पाकिट ते तेल ओतून घेतलं तर मग त्याच्यातलं पाकिटातलं तेल आज आता पिशवी टाकलं म्हणजे पिशवीला तसंच तेल लागून जाते. मग आता काय करणार म्हणलं, मग ते काय पाकिट मी असं चिरून घेतले. पाकिट चिरून घेऊन जे बी आता असलेलं फाडलेलं पाकिटात होतं ते तेल नितरून काढून मग त्याच्यातच हे असं गव्हाचं पीठ घालून मळले पिशवीमध्ये. मग सगळं तेल आहे ते आपल्या पिठाला लागून जाते. मग ते काढून साईडला ठेवून दिले. साईडला ठेवून देऊन मग थोडा वेळ तनिष्काला घेऊन बसले तसंच. मग भाजी वापजी पतोर तिकडं हे करेपर्यंत मी हे काम करेपर्यंत भाजी झाली. तनिष्काला खेळवीत करत बोलत थोडंसं तनिष्काला भात बीत खाऊ घालत करत मी हे केलं. मग तनिष्काला खेळवीतच काम करावं लागते मला. मग तनिष्काला खेळवाय तुझं तू म्हणून म्हणलं तर मी कामं करायचं म्हणलं तर तनिष्का काय काम कर देत नाही, तिनं मी काही झोपत नाही. मग आता तनिष्काची दिदी तनिष्का मध्ये बसल्या तर तनिष्काला बसवले झोळीमध्ये. तनिष्का खाली काय झोपत नाही. म्हणलं तनिष्काला हलवीत कर ग तू काय करतेस ते म्हणलं तर तिनं काय नाही. मग तिनं काय ते ह्याच्या आषाढी एकादशी दिवशी रुक्मिणी बनली होती. त्या रुक्मिणीसाठी मग ते कपाळाला लावायला तसलं ते टोप आणलं होतं, त्याला काय म्हणते ते किरीट. मग तसलं ते लावून घेऊन मस्ती करत बसल्या, खेळ लावत बसल्या. मग मी म्हणले तसं नाही लावत ग, असं लावते तर मी विचारून घ्यायचं करायचं, तसं लावायचं असं लावायचं करत बसली होती. मग ती तनिष्का पण तिच्यासोबत खेळत होती करत होती. घ्या ग खेळा ग दोघींनी म्हणलं तर ती काय तनिष्का तिच्यासोबत बसत नव्हती, ऐकत नव्हती काय नाही. मग तनिष्का नुसती कडकड तिला काय मधी बसलं तरी बी तिच्या जीवाला चैन नाही, खाली आलं तरी पण तिच्या जीवाला चैन नाही. मग सगळा बहिणी मिळून पसारा केल्या होत्या. तसंच हलवीत करत पसारा काढ ग म्हणलं तर मग ती नुसतं मोबाईल बघत बसली होती, काहीच केली नाही बाकी तिनं. आणि तनिष्का तरी रडायला चालू केली सारखं. मग मी तसंच तनिष्काला खेळू म्हणलं मानी दुसरी भाजी करावं म्हणून आणि एखादी भाजी करायला. भेंडीची भाजी थोडीच झाली होती, भेंडीची भाजी पुरणार नव्हती. मग आता काय करायचं, चाऊला भेंडीची भाजी आवडते, चाऊपुरती झाली भेंडीची भाजी. मग आता काय
चला तर म्हणलं मग आता वांग्याची भाजी करावं. 1-3 वांगे होते चांगले मस्तपैकी. मग त्या वांग्याची भाजी करावं म्हणून वांग्याची भाजी पण करायला गेले. वांग्याची भाजी मी करेपर्यंत जरा तनिष्काला चाऊ खेळविली केली. चाऊ म्हणजेच ना तिचं नाव काव्य आहे. तिला चाऊ चाऊ का म्हणताय असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. मी तिला लाडानं चाऊ चाऊच म्हणते. लहानपणापासून कसं ते चाऊ चाऊ म्हणल्याला सवय आहे. तेच येतं चाऊ किंवा चिमणी, चाऊ किंवा चिमणी तेच येते तोंडामध्ये, म्हणून तेच म्हणते मी. मला ते काव्य नाव असं लवकर येतच नाही तोंडात. चाऊच येते म्हणून चाऊच म्हणते मी. मग तिला तिकडं इकडं खेळवीत करत बसली होती. मग बसेपर्यंत मग मी काय भाजी केले. मग आता ते चपात्या करायचं म्हटलं तर चपात्या तसंच हे केले मी. माझं चपात्याचं मधीचं व्हिडिओ मोबाईलच गरम होऊन मोबाईल बंद पडला म्हणून मी चपात्याचं काय तुम्हाला दाखवले नाही, काही नाही. चपात्या तशाच केले मी. घाई गडबडीत मला काही सुधारलंच नाही. मोबाईल बंद आहे का चालू आहे तसंच केले बरं का, समजून घ्या. मग आता काय करायचं मग तेवढीच भाजी वांग्याची केली. वांग्याची भाजी करून घेऊन मग आता जेवायला म्हणलं तर चाऊ मी नग तू नग मी नग तू नग. मग तरी ती मोबाईल सोडून काय उठना काय नाही. हे बघा मस्त अशी वांग्याची भाजी पण केली. वांग्याच्या भाजीला कलर अगदी 1 नंबर आला आहे. भारी अशी मस्त भाजी झाली आहे. व्हिडिओमध्ये कलर कसा दिसतंय काय नाही मला माहीत नाही, पण आता इथं एकच नंबर कलर झाला आहे. कोथिंबीर मस्तपैकी वर टाकलेली हिरवीगार हे बघा, बघू शकता तुम्ही. छान अशी भाजी झाल्या चवदार चवीला. कसं पावसामुळं भाज्या खराब येऊलेल्या त्या म्हणून जास्ती भाज्या आणलेल्या भाज्या सगळे खराब होऊन चालले म्हणून नको बाई म्हणलं आणायच्या भाज्या जे आहे ते त्याच्यातच आपण करूया भागूया म्हणून. मग मी तिला काय आणू दिलं नाही काही नाही. मग असं केल्यावर चला म्हणलं मग आता सगळं जिकडं तिकडं झालं आहे. जरा चाऊला घेऊन तनिष्काला घेऊन चाऊ बसल्या म्हणलं आपलं पसारा तर आवरावरी करून घ्यावं. सगळं बीड सगळं घाण झालं तर ते लेकराला घेऊन करण्यात का नाही त्यांना त्याचं काय काढणं घालणं झालंच नव्हतं. मग आता काय करायचं आवरावरी तर करावं म्हणलं. जरा तिने घेऊन बसल्यामध्ये तोपर्यंत आवरावरी पटापट करावं म्हणून मी त्यांना सांगून खेळायला देऊन मग हे केले. नंतर जेवता येते म्हणून आता कसं जेवत बसलं की नंतर आणि ती एकदा तिनं रडायला चालू केली का परत बसत नाही म्हणून म्हटलं ती एकदा नादी लागल्या खेळाच्या तर एवढं आवरून घ्यावं म्हणून मी आवरून घेते. हे बघा बघू शकता तुम्ही. काय करायचं हो तनिष्काच लई रडती आहे. मग तुम्ही म्हणत असाल की सारखे तनिष्का म्हणताय, पण काय आहे ना ते लहान आहे अजून आत्ता 6 वर्षाची आहे आणि कसं तिला भरपूर ताप आहे. इतकी ताप म्हणलं तर कसं तिला काय विचारूच नका. अंगाला हात लावू देत नाही का. आणि तापीमध्ये नुसतं तोंड होठं सगळं लाल झाले, डोळे बिळे तिचे. मग खोकला पण येते मधी त्याच्यामुळं मग ती सारखं आता मग जवळ मम्मी मागत्या, पण मम्मीचं कामामुळं मम्मी थांबू शकत नाही. ते मम्मी जात्या. मग मला तरी घेऊन बसायचं भाग आहे म्हणून बसते. मग काढलेलं पिडलं काय नव्हतं. मग आता तिनं मधी बसल्या म्हणून मी आवरून तरी घ्यावं म्हणून पटापटा आवरून घ्यायला आले उरकाला. मग असं एकदा हे कामं असले उरकले ना मग निवांत घेऊन बसता येते तिला. निवांत घेऊन बसून खेळवीत करीत काय खाऊ पिऊ घालत मग आपले दुसरे काय आहे ती काय कामं. तसं बाई असं बाई रडू नको. काय तर कावळा आला, चिमणी आली, घार आली, त्यानं आलं ह्यानं आलं, मग कुत्रं आलं, मांजर आलं, असं तिथं मी गॅलरीतून तिला दाखवते करते. जवळ घेते उचलून घेऊन. मग ते जरा दाखवत करत बसलं तरच बसते तिनं, नाही तर मग असं काय तिनं बसू शकत नाही काही नाही, रडते. मग माझं हे बघा असं आता माझं काम चाललं आहे. मग माझं काम बीम तुम्हाला कसं वाटतंय काय नाही मला कमेंट करून सांगा. लाईक करत जावा, शेअर करत जावा. नवीन असाल तर सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा. व असेच माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. कसं आहे तनिष्कामुळं माझे काय व्हिडिओ रोज येईन आता काय नाही. तिला घेऊन बसण्यामुळं त्या तनिष्काची मम्मी कामाला जाण्यामुळं मग ती थोडंसं ते काय करते, नाही तर तिला टाईम होते निघून जाते. आणि कसं रात्रभर पण ती झोपू देत नाही, किरकिर करते. मग त्याच्यामुळं तिला हे होत नाही. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटत असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करत जावा. असेच नवीन नोटिफिकेशन येत जाईल. मी असे चांगले व्हिडिओ बनविण्याचा प्रयत्न करीन. हे कसं आहे हे
जे जितकं बी काम केलं तितकं घरात कमीच आहे. आणि चाऊ कसं घरात सगळी कचरा पसारा करते. असाला 2च पोरी येतात, ते तर अजून तनिष्का तर लहान आहे. चाऊ एकटीच आहे शाळेत जाणारी, का खेळ करणारी, पसारा करणारी. चाऊ एक जागेत एक साहित्य ठेवत नाही, एक सामान ठेवत नाही. सगळं इकडं करते. आणि सगळं ते करून ना माझं आता कंबर दुखू लागली ती मला. कसं आणि मणक्यात पण माझ्या गॅप आहे, मला कंबराचं टाईट होऊ देईना झाली ती. मग आता म्हटलं चला अगोदर बेल्ट लावून घ्यावं, आपलं बेल्ट लावून घेऊन पुढचे कामं करावं म्हणून हे बघू शकता मी असं बेल्ट लावून घ्यायला आले. मग बेल्ट लावून घेऊन माझे पुढचे कामं दुसरे मी करावं म्हणून करायला गेले. हे बघू शकता. मग आता झाड सगळं कचरा पडलेलं झाडून काढले. मग बघू शकता हे का, हे असं झाडून कचरा भरून सगळं हे करावं म्हणतात. आणि तनिष्का रडल्या म्हणून मला चाऊ बोलित होती. आली बाई म्हणले पटपट झाडून घेतले. चला तर मग म्हणलं आता इथंच व्हिडिओ संपते. कसं वाटतं